आणि नेहमीप्रमाणे अजित पवार म्हटल्यावरती सकाळी 6ला आपली ही मुलाखत सुरू झालेली आहे. तर तुमचा दिवस आत्ता सुरू झाला या सगळ्या रणधुमाळीमध्ये. पहिल्यापासून सवय लागलेली आहे, 6लाच दिवस सुरू होतो आणि जी एक सवय लागली ती आता जात नाही. कारण आपण किती म्हटलं की आज जरा आराम करावा, पण ते उठावंच लागतं. पण हे जे सगळं कामाचं जे सगळा एक तुमचा झपाटा आहे, त्या झपाट्यामध्ये तुम्हाला इतक्या वर्षांच्या निवडणुका तुम्ही बघताय, ह्या निवडणुका खूप वेगळ्या वाटतात. आम्हाला सुद्धा त्या खूप वेगळ्या वाटतात. बंडखोरी आहे, बिनविरोध आहे, वेगवेगळे सगळे मुद्दे येत आहेत. तुम्हाला या निवडणुकांमध्ये काही वेगळं वाटतंय आत्ताच्या या निवडणुकांमध्ये? मंदारजी, तुम्हाला हे वाटायचं कारण म्हणजे नेहमी निवडणुका 5 वर्षांनी व्हायच्या. तुम्हाला आठवत असेल, एकदाच फार पूर्वी, तेव्हा आम्ही कॉलेज जीवनात होतो, 79 साली जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि बॉडी बरखास्त झाली नाही. त्यांनाच मुदतवाढ 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 देत देत 92ला पुन्हा निवडणुका झाल्या. 79 ते 92. त्यावेळेस एक बैलाची खूण समांतर काँग्रेस होती आणि आर पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यावेळेस तिथं त्यांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. तेवढी गॅप जर सोडली तर सातत्याने निवडणुका 5 वर्षांनी व्हायच्या. त्याच्यामुळं लोकांना संधी मिळायची. आता जर जानेवारी सोडला, आपण धरला, तर 9 वर्ष झाल्या निवडणुका नाही. म्हणजे 5 वर्षाची निवडणूक असताना पुढं 4 वर्ष कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. आणि मागच्या काळामध्ये निवडणुका व्हायच्या त्यावेळेस खर्च, एकंदरीत सगळ्यांचं उत्पन्न, ह्या सगळ्याचा विचार करता खूप कमी पैशामध्ये निवडणुका व्हायच्या. मला आठवतंय, मी स्वतः लोकसभेला 91ला उभा होतो तेव्हा माझी निवडणूक 3,50,000 झाली होती. 3,50,000. आज तुम्ही देखील महाराष्ट्रात फिरताय, सगळीकडे माहिती घेताय, ह्या निवडणुकीमध्ये आपण सांगू शकत नाही एवढा प्रचंड खर्च चाललेला आहे. आणि कशामुळे चाललाय की पूर्वी महानगरपालिकेचं उत्पन्न कमी असायचं, बजेट, उत्पन्न म्हणजे बजेट. आत्ता तुम्हाला आश्चर्य वाटेल, थोडे रुपयात काही पुढं मागं होईल. आपल्या पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे 25-26 12,600 कोटी आणि पिंपरी चिंचवडचं बजेट आहे 9,675 कोटी. एवढं बजेट झालंय. म्हणजे मला तर वाटतं थोडं कमी एखाद्या छोट्या स्टेटचं, केंद्रशासित प्रदेशाचं बजेट असतं तेवढं बजेट महानगरपालिकेचं झालंय. त्यामुळं सगळ्यांनाच वाटायला लागलं आपण उभं राहावं. लोकांना वेगवेगळ्या संध्या मिळाल्या, आरक्षण असल्यामुळं वेगवेगळ्या घटकाला संधी मिळतात आणि त्याच्यावर रस्सीखेच खूप सुरू झाली. आणि सहसा लोक काय करतात, रुलिंग पार्टीकडं जाण्याचा प्रयत्न करतात. मग तिथं आपण दोघंही समजा रुलिंग पार्टीकडे प्रयत्न करतोय, उमेदवारी मला मिळाली, तर तुम्ही विचार करताय मी 5 वर्ष थांबलोय, मी प्रयत्न करतोय. एक जण, मला काही उदाहरणं पाहायला मिळाली, उभं राहायचं म्हणून रेल्वे पूर्ण बुक करून 1 कोटी रुपये खर्च करतात देवदर्शनाच्या करता घेऊन जायला. म्हणजे हे आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी घडल्यात. त्याच्यामुळं हे रस्सीखेच. मग तुम्ही लास्ट चालला मला AB फॉर्म नाही दिला किंवा आदल्या दिवशी रात्री सांगितलं की लगेच दुसरे पण लोक, कारण आता आपला हा पक्षाचा कार्यकर्ता आहे, अनेक वर्ष काम करतोय, ह्याला आपण संधी दिली पाहिजे, हे न बघता नवीन पद्धत निघाली, सर्वे. मग सर्वे करायच्या 2-3-4 एजन्सीकडनं. मग त्यात मंदारजींचं चांगलं परिस्थिती आहे का अजितची चांगली परिस्थिती आहे. मग ज्याची चांगली परिस्थिती आहे तो भले कुठल्याही पक्षात असू, तुला मी तिकीट देतो, तुला पाहिजे का सीट, तुला प्रथम प्राधान्य, आणि घ्यायचं. या प्रकार ह्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांच्याकडनं झाले. मी पर्टिक्युलर कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, अनेक पक्षांचे झालेत. त्याच्यामुळं हे बंडखोरी, लास्ट सणाला सांगितल्यानंतर काहींना उमेदवार मिळत नव्हते, तर लास्ट शेवटच्या दिवशी AB फॉर्म तयार करून, पाहिजे AB फॉर्म धर, पाहिजे AB फॉर्म धर, असं पण काही काही ठिकाणी झालं. पण हे सगळं असताना तुम्ही जसं म्हणताय, प्रश्न तोच आहे की राजकीय पक्ष म्हणून, किंवा तुम्ही स्वतः राजकीय पक्षाचे चालक आहात,
एवढ्या वर्षाचा अनुभव सगळा आहे. तुम्हाला असं वाटत नाही की राजकीय पक्ष शरण गेलेत या सगळ्या कार्यकर्ता व्यवस्थेला, किंवा काही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षालाच ब्लॅकमेल केलं जाते अलीकडच्या काळात काही काही लोकांकडनं, काही नेत्यांकडनं? ब्लॅकमेल नाही म्हणता येईल. जे रुलिंग पार्टीमध्ये प्रमुख पक्ष असतो त्याला ब्लॅकमेल करायच्या कोणीच भानगडीत पडत नाही. कारण ते ब्लॅकमेल करायला गेले तर त्याचे जर नीट बारकाईने त्याकडे लक्ष दिलं की त्याचा कार्यक्रमच होतो. त्याच्यामुळं तसं काही मला वाटत नाही. परंतु इतर पक्षाच्या संदर्भात जिथं त्या पक्षांना चांगल्या उमेदवारांची गरज आहे, अलीकडे इलेक्टिव्ह मेरिट हे एक नवीन फॅड निघालेलं आहे. मग इलेक्टिव्ह मेरिट ज्यांचं आहे त्याला बाबा ये आपण असं करू, असं आपण तसं करू, अशा पद्धतीच्या बाबी घडतात आणि घडलेलं आहे. जे खरं आहे ते कबूल केलं पाहिजे. एक ज्या पद्धतीनं महायुती म्हटली गेली आणि त्या महायुतीच्या आत्ता जर बघितलं तर पूर्णपणे एकमेकांशी तुम्ही लढताय, नुरा कुस्ती म्हटलं गेलंय की तुम्ही एकमेकांशी, म्हणजे तुम्ही विरोधकांची स्पेसच व्यापून घेतलेली आहे. अंदाजे असं नाही म्हणता येणार. तुम्ही जर मागचा इतिहास बघितला तर 2014 ते 1999 ते 2014 पर्यंत आम्ही होतो. केंद्रात आम्ही आणि काँग्रेस बरोबर होतो, राज्यात होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात काँग्रेस वर्सेस राष्ट्रवादी फाईट व्हायची. पश्चिम महाराष्ट्रात तर बहुतेक ठिकाणी व्हायची. त्याच्यामुळे मग ती दुरा कुस्ती होती का? होती का? काय वेगवेगळे शब्दप्रयोग त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून वापरले जातात. आता मुंबईमध्ये मागच्याच 9 वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजप युती होती सरकारमध्ये, होती की नाही? तरी देखील शिवसेना वर्सेस भाजप मोठ्या प्रमाणावर निवडणूक झाली. म्हणजे एकाच्या काहीतरी 82 काहीतरी झालं, दुसऱ्यांच्या 84 असं काहीतरी. तर पण नंतर पुन्हा त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा अधिकार आणि त्यांनी एकत्रपणे महानगरपालिकेमध्ये काम केलं. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या नुरा कुस्ती नाहीत हे, पण ही गरज आहे तुम्हाला असं वाटतं? कारण मग मेसेज काय जातो लोकांमध्ये, म्हणजे मतं कोणाला द्यायची? आता कोण कुणाच्या बरोबर आहे, कोण कुणाच्या बरोबर आहे, इतकी भयंकर परिस्थिती आहे. त्यावेळेस तिथल्या नागरिकांनी आपल्या महानगरपालिकेला 5 वर्षाच्या करता दररोज पाणी येण्याकरता, दररोज साफसफाई होण्याच्या करता, प्रदूषण कमी होण्याच्या करता, पर्यावरण चा चांगला समतोल ठेवण्याच्या करता, किंवा ट्रॅफिक जे जाम होत आहे, रोड्स जे खराब झालेले आहेत ते चांगले कोण करू शकतील, कोण ट्रॅफिकची समस्या सोडवू शकतील, कोण चांगल्या प्रकारे हॉस्पिटलची रुग्णालय चांगले उभा करून लोकांना हायटेक आरोग्याची सेवा देऊ शकतील, ह्या सगळ्या गोष्टीचा लॉ अँड ऑर्डर कोण करू शकेल व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्यांनी. कारण केंद्राची निवडणूक झाली त्यावेळेस भारत सरकारची निवडणूक होती, त्यावेळेस देशाचे पंतप्रधान कुणी असावं हे बघून निवडणूक केली जाते. वोटर तसं मतदान करतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं हे बघून वोटर तसं मतदान करतो. तसं नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महानगरपालिका ह्यामध्ये तिथली परिस्थिती, भौगोलिक पण परिस्थिती आणि तिथली विकासाच्या संदर्भातले काय परिस्थिती ते बघून लोक मतदान करत असतात. आता काही जण भावनिक मुद्दा काढायचा प्रयत्न करत असतात. कोण मराठीचा मुद्दा काढतं, कोण आणखीन कशाचा मुद्दा काढतं, असं तो त्याचा अधिकार असतो. मतं घेण्याच्या करता वेळ कमी असतो. मग ह्या कमी वेळेत काय आपण स्टेटमेंट केल्यानंतर आपल्याला मतं मिळतील. कधी कधी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रमुख लोक चुकतात, काहीतरी असं स्टेटमेंट करून जातात की ते बुमरँग होतं. म्हणजे मी लातूरला काल होतो, तिथं मला ते सगळं जाणवलं. अशाही गोष्टी आहेत. मग पुन्हा दुसऱ्यांना जाऊन त्याच्यावर पांघरून घ्यावं लागतं, नाही असं नाही तसं नाही, अशा पण गोष्टी होतात. पण हे सगळं असताना म्हणजे तुम्ही, काल मी सुप्रियाताईंशी पण बोलत होतो, सुप्रिया त्यांच्याशी बोलताना त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही एकत्र येतोय पुण्यामध्ये. आज तुम्ही एकत्र पण येत आहेत, आज तुम्ही बरोबर एक जाहीरनामा घेऊन येणार आहात दोन्ही पक्षांचा, 2 राष्ट्रवादी पक्ष, इकडे 2 शिवसेना झालेल्या आहेत. म्हणजे हे जे सगळं राजकारण आहे महाराष्ट्रात ते त्याच्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही? संविधानाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे. प्रत्येकाला
आपल्याला जे योग्य वाटतं ते करण्याच्या करता कार्यकर्ते पण असतात. लोकसभा विधानसभेला ठराविक 48 लोक आणि 288 लोक आमदार खासदार होतात. त्याच्यातनं काही मंत्री होतात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री. त्या जागा इतक्या कमी आहेत. आणि आता पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, लोकसंख्या आता खरं 2011च्या नंतर जनगणना झाली नाही, आता 26ला होईल म्हणतात, सुरू करणार आहे जातनिहाय. ती झाल्यानंतर आपल्याला स्पष्ट चित्र कळेल की कुठं लोकसंख्या गेली. पण जिथं नागरीकरण होतंय तिथं एवढा प्रचंड गर्दी वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. आपल्या पुण्यामध्ये म्हणतात देशातल्या जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्याच्यात सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका कोण, ती पुणे महानगरपालिका आहे. अशा सगळ्या बाबी आहेत. त्याच्यामुळं त्या वेळेसची राजकीय परिस्थिती बघून आत्ता काही गोष्टी मी आपल्यासारख्याच काही मान्यवरांनी मला प्रश्न विचारले. अंबरनाथला अमक्याची युती झाली, फलीकडं तमक्याची युती झाली. म्हणजे जे एकमेकाचं कधी तोंड बघणार नाही अशा पक्षांची पण युती झाली. आणि तिथं काय होतं, एका वेळेस निवडणुका आता 29 ठिकाणी लागल्या. सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांना प्रत्येक ठिकाणी बारकाईने लक्ष देता येतं अशातला भाग नाही. काही वेळेस तिथं कुणाला पक्षाच्या काहींना सांगतात की तुम्ही तिथला निर्णय घ्या, आणि मग तसा आदेश आल्यावर ते त्यांच्या सोयीच्या प्रमाणे निर्णय घ्यायला मागं पुढं बघत नाही. ते शेवटी तिथं उभे राहणारे काय बघतात, आपल्याला मताची विभागणी न होऊन देता काय फायद्याचं आहे तसं करून मोकळे होतात. पण हे सगळं होत असताना एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप, म्हणजे तुम्ही स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन तुमच्याच एका मित्रपक्षाच्या आमदारावरती ज्यावेळेला आरोप करता, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे असं सगळं चालू आहे? म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आरोप केला त्यावेळेला तुमच्याकडे काहीतरी तथ्य असलं पाहिजे. पुरावे असल्याशिवाय कुणी बोलत नाही. कारण 25 वर्ष मी पिंपरी चिंचवड 1992 ते 2017पर्यंत तिथली चालवलेली आहे. तिथं डेव्हलपमेंट केलेली आहे, तिथं रुंद रस्ते केलेले आहेत, बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. हे पिंपरी चिंचवडकरांना पण माहिती आहे, तिथल्या नागरिकांना पण माहिती आहे. त्याच्यामुळं माझ्या काळामध्ये मी तिथं करत असलेलं काम आणि नंतरच्या काळामध्ये ज्यांच्या हातात तिथली सूत्र गेली स्थानिक, त्यांनी केलेला कारभार, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गेल्या 9 वर्षात ह्या सगळ्या गोष्टीला होतील. 9 वर्षात बजेटचा विचार केला तर 60,000 कोटीचं बजेट तिथं दिलं गेलं. 20,000 कोटी रुपये पगारावर खर्च झाले, तरी 40,000 कोटी रुपयाची काय कामं झाली ती दाखवायला पाहिजे. तशा पद्धतीनं कामं दिसत नाही. तिथं आज रोज पाणी प्यायला मिळत नाही, टँकर माफिया मोठ्या प्रमाणावर आहे, रस्ते खराब आहेत, कचरा व्यवस्थित काढला जात नाही, झाडलोट त्या ठिकाणी होत नाही, ट्रॅफिकची समस्या आहे. मागच्या काळामध्ये आम्ही एवढे मोठे रस्ते केले, फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु त्याच्यानंतर त्याच्यात जी भर पडायला पाहिजे होती तेवढी भर त्या ठिकाणी पडली गेली नाही. हे करताना तुमचे कामं काढताना रिंग केली जायची, ठराविक लोकच त्या रिंगमध्ये बसली जायची, ठराविक लोकच डोळ्यासमोर ठेवून तिथलं कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं. असे खूप गैरप्रकार तिथं घडलेले आहेत आणि त्याची सगळी उदाहरणं मी पुराव्यासहित तिथं दिलेली आहे. आता जनता जनार्दन ठरवेल काय करायचं. पण हे सगळं होत असताना पुण्यामध्ये सुद्धा पुण्याची परिस्थिती, म्हणजे तुम्ही, मला आठवते 15 वर्षापूर्वी कधीतरी आपण भेटलो तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की एवढं आत्ता शहरीकरण झालंय, वाढलंय, आपण 25 वर्ष मागे होतो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा बाकी डेव्हलपमेंटच्या, आणि शहरांची जी काही सगळी डेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तो जो विकास आहे, ती विकासाची जी गती आहे ती आता तुम्ही त्या अर्थाने त्या गतीला तुम्ही कुठेतरी पुरे पडताय किंवा ती गती अजूनही फार वाढवण्याची गरज आहे? नेमकं काय वाटतंय तुम्हाला? ती गती अजूनही फार वाढवण्याची गरज आहे. पुण्यामध्ये मधल्या काळात 2 टप्प्यामध्ये 34 गावं आजूबाजूची पुण्यामध्ये समाविष्ट झाली. नंतर पुन्हा काही राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यात 2 गावं, उरळी देवाची आणि फुरसुंगी, ही पुन्हा त्याची वेगळी नगरपालिका करण्यात आली. बाकी आता 34मध्ये 32 गावं राहिलेली आहेत. परंतु त्या गावात तुम्ही फक्त म्हणायला ते कॉर्पोरेशनमध्ये आले, तिथले प्रश्न अनेक प्रकारचे तसेच आहेत. तिथला कचरा उचलला जात नाही, तिथला पाण्याचा प्रश्न सुटला गेलेला नाही आहे. तिथले रोडच्या संदर्भामध्ये DPमध्ये जे रोड्स असतात,
डेव्हलपमेंट प्लॅनमधले रोड गेले नाही आहेत. तिथं ज्या पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे तशी घेतली जात नाही आहे. अजूनही त्यांना वाटतं की आपण ग्रामपंचायतीचंच असल्यासारखं आहे. नुसतं म्हणायला आम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेलो, कॉर्पोरेशनचे मात्र हे येत आहेत, काय तुमचे टॅक्सेस येत आहेत. ते म्हणतात तुम्ही आम्हाला सर्व्हिस द्या ना, आम्ही टॅक्स भरायला तयार आहे, पण सर्व्हिस द्या. सर्व्हिस न देता पूर्वी ग्रामपंचायतीला जे पैसे भरायचे त्याच्या कितीतरी पट तुम्ही पैसे मागता. हे कशाला धरू नये. त्याच्यामुळं मध्ये आमची चर्चा पण झालेली होती की बाबा तिथं आपण जोपर्यंत सुविधा देत नाही तोपर्यंत काही वर्ष त्यांना पूर्वीचा टॅक्स ठेवायचा आणि सर्व्हिस देत देत 5 वर्षांनी मग तो टॅक्स वाढवायचा. त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिथली बरीचशी कामं करायची की जेणेकरून तिथं ज्या सोसायट्या झालेल्या आहेत, तिथं जे नागरिक राहायला गेलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. काही ठिकाणी छोट्या छोट्या टाउनशिप झालेल्या आहेत, परंतु तिथं काहींचं म्हणणं आहे की आमच्या जवळ कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, वास येतो, डासांचा प्रादुर्भाव आहे, पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ते पाणी नीट जात नाही. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमुळं कुठं ओढे नाले अडवले गेलेले आहेत. छोट्या नद्या, आपली राम नदी ती अतिक्रमण केलं गेलेलं आहे. त्याच्यावर पाण्याचा प्रवास तुम्ही म्हणजे काही लोकांनी तिथं बांधकाम व्यवसायिक धारकांनी किंवा इंडिव्हिज्युअल माणसांनी तो थांबवला. बांधकाम करताना पाऊस नव्हता, त्याच्यावर बांधून मोकळे झाले. आता पाणी आलं की पुण्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, मोठ्या भिंतीच्या भिंती वॉल कंपाऊंडच्या पडल्या, लोकांच्या गाड्या 1-1, 2-2 मजल्यापर्यंत पाणी 3-3 मजल्यापर्यंत गेलं. अशा खूप गोष्टी, काही ओढे आहेत त्याच्यामध्ये त्या ओढ्यांना एवढं प्रचंड पाणी ते पाहिजे तसे प्रत्येकाने वळवले. म्हणजे तुमचं इथं कुठं कन्स्ट्रक्शन चाललंय, तुम्हाला ते पुढं अडचणीचं होतंय म्हणून तिकडच्या तिथं खाली कुठेतरी अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची, काहीतरी दबाव आणायचा. काही राजकीय लोकांचे स्कीम असल्या तरी त्यांनी तसा प्रकारचा दबाव आणायचा. हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे नाकारून चालणारच नाही.